महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आपण सर्व पाहत आहात आमच्या पाठीमाग ऐरावत इथं प्रगट झालेला आहे। मंथनामध्ये समुद्र मंथनामध्ये वेगळी वेगळी 14 रत्न निघाली, त्यातून हा ऐरावती निघालेला होता, जो जसा इंद्राला प्राप्त झाला तसा तो ऐरावत, त्याला आम्ही नाव दिलं इथे की हा आमचा हत्ती झाला। या हरे कृष्ण आंदोलनाचा हत्ती झालेला आहे। या हत्तीला दान देणारे पेठा संस्थेचे आम्ही फार आभारी आहोत। जास्त काही हत्ती आतापर्यंत बनलेले नाहीत, पण महाराष्ट्रामधला हा पहिला किंवा दुसराच हत्ती आहे आणि तोही पोहोचला पंढरपूर धामामध्ये। या पंढरीच्या वैभवामध्ये वाढ करणार आहे। आमचा भूवैकुंठ प्रकल्प इथे बनतोय, तिथे वैभवाची आवश्यकता आहे। तेव्हा हा ऐरावत हत्ती त्या वैभवामध्ये भर टाकणार आहे। तेव्हा या गोष्टीचा मला फार आनंद आहे, हर्ष आहे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे। असे भगवंत सर्व आकर्षक आहेतच। य कर्षती स कृष्ण, हा तो कृष्ण जो सर्वांना आकृष्ट करतो। आणि आपण सर्व तसे हत्तीमुळे थोडे आकर्षित होतो। या हत्तीला बनवणारे जे भगवंत आहेत, भगवंताच्या सृष्टीमध्ये हत्ती एक विशेष विलक्षण अशी सृष्टी आहे। सर्वात मोठ्या जीवामध्ये, प्राण्यामध्ये हत्ती नंबर 1। पंढरपूर धाम मध्ये जसा हा ऐरावत हत्ती चाकोळी तसं आपले जेवढे काही धाम आहेत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असा उभा राहणार आहे। सुरुवात झालेली आहे, तेव्हा हळूहळू हत्तींची संख्या वाढू शकते। यामध्ये या प्राण्यांचं रक्षण किंवा सुरक्षा हाही विचार या पाठीमागे आहेच। त्यांना आपण त्रास देऊ नये, जीवावरती दया करा। हे सायन्स अँड रिलिजनचं एक समीकरण होत आहे, किंवा सिंथेसिस ऑफ सायन्स अँड रिलिजन। जवळ हत्तीसारखा हत्ती, पण इतरांना त्रास वगैरे न देणारा हत्ती। तसा हा वाईल्ड ॲनिमल इथं माइल्ड होणार आहे। गुरुजी, आषाढी जवळ येते, लाखो वारकरी पंढरपूरला येतात, त्याबद्दल काय हत्ती पण आलेला आहे आणि वारकरी पण येत आहेत। काही दिवसामध्येच भगवंत झोपी जाणार आहेत। हे जी आषाढी एकादशी म्हणजेच शयन एकादशी, चातुर्मासाची सुरुवात शयन एकादशीने होते। भगवंत झोपी जातात शयन एकादशीच्या दिवशी। तेवढे जे लाखो भक्त सर्व भारतहून, महाराष्ट्राहून इथे येत आहेत, त्यांचा उद्देश असा की भगवंत झोपण्या अगोदर आम्ही त्यांचं दर्शन करणार। या उद्देशानं हे लाखो वारकरी इथं येत आहेत आणि त्यात बरेच जण इथं अर्थात राहतीलही। त्यांना दर्शन भेटेल, विठ्ठलाचं भेटो सर्वांना दर्शन भगवंताचं, ही आमची आशा अपेक्षा आहे। आणि ही आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावना अमृत संघ आतापर्यंत अधिकतर महाराष्ट्रातले भक्त इथे येत असायचे, किंवा भारतातून काही ठिकाणचे। ही आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावना अमृत संघ, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस, सर्व जगातल्या लोकांना पंढरपूरला आणत आहे। हे पंढरपूर आम्ही फक्त भारतभरच नाही तर जग प्रसिद्ध करणार आहोत।
अशी प्रसिद्धी सर्वत्र व्हावी या उद्देशानेही या भूवैकुंठाची प्रकल्पाची स्थापना होत आहे. आणि आम्ही वारीमध्ये आम्ही हरे कृष्ण भक्तही आपण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी म्हणत म्हणत आपण दिंडीमध्ये येतात. तर आम्ही येतोय हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. इथे प्रसादाची व्यवस्थाही आहे. मॅडम, तुम्ही आज दुसऱ्या ठिकाणी वारी केली तर काय वाटतं? म्हणजे अतिशय छान वाटते की मी मगाशीच देखील सांगितलं की जे जिवंत प्राणी असतात त्यांना कुठेतरी कोंडून ठेवणं, एकलकोंडी करणं हे म्हणजे चांगलं वाटत नाही. आणि अशा गोष्टी टाळण्यासाठी, प्राण्यांवरती होणारा अत्याचार टाळण्यासाठी पेटाने अतिशय छान असा संकल्प आपल्या समोर आणलेला आहे. आणि हा हत्ती अगदी खऱ्याखुऱ्या हत्तीसारखा वाटतोय. तो डोळे हलवतो, शेपूट हलवतो आणि पाणी सुद्धा स्प्रिंकल करतो. तर त्यांना मी खरंच म्हणजे मनापासून धन्यवाद देते की हत्तीची जागा म्हणजे आपली जागा कशी आपल्या कुटुंबासोबत आहे तशी त्या प्राण्याची जागा देखील त्याच्या कुटुंबात आहे. म्हणजे पेटाला तसं बघायला गेलं तर साक्षात विष्णूंनी सद्बुद्धी दिली असं मला वाटतं. कारण भगवद्गीतेमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा श्लोक देखील आहे, गजेंद्र मोक्ष श्लोक. त्या गजेंद्र मोक्ष श्लोकामध्ये हत्तीने विनवणी केली आहे. त्याचा पाय जेव्हा मगरीच्या तोंडामध्ये अडकला होता तेव्हा त्यांनी विनंती केलेली आहे की विष्णूला सोडवण्यासाठी. तशा प्रकारे या हत्तींना देखील त्यांच्या जाचातून कष्टातून मुक्त करण्यासाठी पेटाने पुढाकार घेतलेला आहे. आणि आज त्याचा प्रत्यय आपल्याला समोर आलेला आहे. अतिशय आनंद वाटतोय. आषाढी वारी येते, काय वारकऱ्यांना? आषाढी वारी निमित्त मी वारकऱ्यांना म्हणजे आमच्या नगर परिषदेच्या माध्यमातून असू द्या किंवा मंदिर समितीच्या माध्यमातून ज्या काही सोयी सुविधा पुरवल्या त्या अतिशय चांगल्या प्रकारे पुरवल्या गेलेल्या आहेत. वारकऱ्यांना एवढंच आवाहन करेन की येणाऱ्या वारीमध्ये आपली वारी आनंदमय आणि सुखमय जावं. येणारा प्रत्येक भाविक भक्त वारकरी जितक्या आनंदाने इथं आलेला आहे तितक्याच दुपटीच्या आनंदाने परतीच्या मार्गावरती जावा. येणाऱ्या काळामध्ये पाऊस वारा ह्याच्या प्रत्येक गोष्टीचा आढावा घेऊन तुम्ही प्रत्येकाची काळजी घ्या, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. कारण शरीर नीट असेल तरच सगळ्या गोष्टी पुढे चांगल्या चालणार आहेत. आणि पांडुरंग नक्कीच तुमच्यावरती कृपादृष्टी ठेवील. कारण येणाऱ्या भाविकांसाठी 22 तासाहून जास्त विठ्ठल देखील विठेवरती आज उभा आहे. तुम्ही बघितलंय 16 तारखेला देवाचा पलंग काढून देवाला लोट दिलेला आहे. म्हणजे वारकरी जो कष्ट करत पायी चालत येतो तितक्याच त्यांच्या कष्टाचं जाण ठेवून विठ्ठल देखील विटेवर त्यांच्या सेवेसाठी उभा आहे. आणि मी पांडुरंगाचरणी एवढीच प्रार्थना करते की माझ्या प्रत्येक भाविक भक्ताला, वारकऱ्याला सुखरूप आणि सुखी समाधानी ठेव. त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण कर. तुझ्या 1 सेकंदाच्या दर्शनासाठी 15 ते 20 तास लोक लाईनमध्ये उभा राहिलेले असतात आणि पायी चालत तुझी वारी करतात. तुझी देखील कृपादृष्टी नेहमी. तुम्ही आता म्हटल्याप्रमाणेच की रात्री जे भाविक होते आपल्या रांगेला उभा राहिलेले, थोडीशी गैरसोयी झाली होती, ती कंप्लीट काम झालं आपण हो आता काम पूर्ण पथावर चालू आहे. मी स्वतः तिथं होते, आमचे शेळके साहेब देखील तिथं होते मंदिर समितीच्या वतीने. ऍक्च्युली आपण जेवढी रांग केली होती त्यापेक्षाही जास्त भाविक वाढल्यामुळे आपण त्वरित तिथं कारवाई करून दर्शन मंडपाचे जो बॅरिगेट होते ते वाढवण्याचं काम चालू आहे. तिथं लाईट सोयी सुविधा नव्हत्या, त्या सुद्धा रात्री मंदिर समितीच्या वतीने तिथे लावण्यात आलेल्या आहेत. नगरपालिकेच्या वतीने देखील वारकऱ्यांसाठी संपूर्ण प्रशासन सज्ज आहे. मी सुद्धा म्हणजे नगरपालिकेची प्रशासकीय टीम प्लस आमची कर्मचारी टीम आणि मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून ग्राउंडला उतरून फील्डवरती रोजच्या रोज पाहणी करून म्हणजे कुठल्याही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही, अडचण होणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे. वारीमध्ये फिरत असताना नदीपात्र असू द्या, 65 एकर असू द्या किंवा वरती वाखरी पालखी स्थळावरती वारकऱ्यांच्या अतिशय चांगल्या प्रतिक्रिया आम्हाला मिळालेल्या आहेत की पंढरपूर यावेळेस अतिशय स्वच्छ आणि चांगलं आहे.